सुरांचा अमर प्रवास थबकला. आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली. एका सुवर्ण युगाचा अंत झाला आहे. भारतीय संगीताच्या क्षितिजावरचा तो लख्ख प्रकाश देणारा सर्वात तेजस्वी तारा आज निखळला आहे. ज्या आवाजाने 7 दशके जगाला वेड लावले, ज्या स्वरांनी प्रत्येक भारतीयाच्या आनंदाला गाणी दिली, विरहाला शब्द दिले आणि दुःखाला मायेची फुंकर घातली, तो सुरांचा महासागर आज कायमचा शांत झाला आहे. ज्येष्ठ पार्श्वगायिका, गान कोकिळा आशा भोसले यांनी आज जगाचा निरोप घेतला आहे. दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात वयाच्या 92व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. नियतीचा हा घाला इतका मोठा आहे की संपूर्ण देश आज सुन्न झाला आहे. प्रत्येक घरात आज शोककळा पसरली आहे. गेल्या 24 तासांपासून आशाताईंची प्रकृती चिंताजनक होती. शनिवारी अचानक प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. संपूर्ण देश देवाकडे साकडं घालत होता. चाहत्यांचे हात प्रार्थनेसाठी जोडले गेले होते. पण मृत्यूशी सुरू असलेली त्यांची झुंज अखेर अपयशी ठरली. ब्रीच कँडी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी अत्यंत जड अंतःकरणाने अधिकृत माहिती दिली की वाढत्या वयामुळे त्यांच्या शरीरातील सर्व अवयव निकामी झाले होते. म्हणजेच मल्टी ऑर्गन फेलियरमुळे या महान गायिकेने रविवारी अखेरचा श्वास घेतला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि अवघ्या संगीत विश्वाचा श्वास जणू काही क्षणांसाठी थांबला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशाताईंच्या निधनावर अत्यंत भावुक शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राज्याच्या या लाडक्या निकीच्या जाण्याने मुख्यमंत्र्यांनी दिलेली श्रद्धांजली प्रत्येक संगीतप्रेमीच्या मनातील वेदना अधोरेखित करते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या शोकसंदेशात म्हणाले, आज भारतीय संगीताचा आत्मा हरपला आहे. आशाताईंचा आवाज म्हणजे केवळ गायन नव्हते, तर तो भारतीय संगीतातील बारामाही हिरवा ऋतू होता. भावभावनांचा सुरेल महासागर म्हणजे आशाताई होत्या. त्यांच्या आवाजात जी ऊर्जा होती, जो विलक्षण नखरा होता आणि जी आर्तता होती, ती पुन्हा होणे आता अशक्य आहे. आशाताईंचा सहवास आता आपल्याला लाभणार नाही, ही कल्पनाच करवत नाही. हा केवळ एका व्यक्तीचा मृत्यू नाही, तर एका महान परंपरेचा अखंड प्रवाह आज थांबला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि देशभरातील असंख्य चाहत्यांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. मुख्यमंत्र्यांचे हे शब्द आज प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाच्या मनाचा ठाव घेत आहेत. आशा भोसले म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. मंगेशकर घराण्यातील या सुरांच्या वारशाने केवळ स्वतःची ओळख निर्माण नाही केली, तर जागतिक स्तरावर भारतीय संगीताचा झेंडा फडकवला. 1933 मध्ये सांगलीत जन्मलेल्या आशाताईंनी वयाच्या 10व्या वर्षी माझा बाळ चित्रपटातून आपला प्रवास सुरू केला होता. लता दीदींची सावली आणि स्वतःचे कष्ट यांच्या जोरावर त्यांनी आशा भोसले नावाचं एक वेगळं साम्राज्य उभं केलं. पिया तू अब तो आजापासून ते दिल चीज क्या है पर्यंत आणि तरुण आहे रात्र अजूनी पासून ते विठ्ठला तू वेडा कुंभारपर्यंत त्यांनी दिलेली गाणी अजरामर आहेत. शास्त्रीय संगीतापासून ते जागतिक पॉप संगीताला टक्कर देणारी त्यांची वर्सॅटिलिटी हा संशोधनाचा विषय आहे. 92 वर्षांच्या या प्रदीर्घ प्रवासात त्यांनी हजारो गाणी गायली. 20 पेक्षा जास्त भाषांमध्ये आपले सूर उमटवले. लता दीदींच्या निधनानंतर आशाताईंनी ज्या धैर्याने संगीत क्षेत्राची धुरा सांभाळली होती, ती खरोखरच कौतुकास्पद होती. पण आज नियतीने त्यांनाही आपल्यातून हिरावून नेला आहे. ज्या आवाजाने आपल्याला आयुष्यातील प्रत्येक वळणावर साथ दिली, जो आवाज रेडिओवर लागला की घरातील वातावरण प्रसन्न व्हायचे, तो आवाज आता फक्त रेकॉर्डिंगच्या माध्यमातून आपल्यासोबत स्मृती म्हणून जिवंत राहील. आशाताई केवळ गायिका नव्हत्या, तर त्या संघर्षाचे प्रतीक होत्या. वैयक्तिक आयुष्यातील अनेक चढ-उतार त्यांनी मोठ्या धैर्याने पचवले आणि संगीताशी असलेली आपली निष्ठा कधीच ढळू दिली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांच्या आवाजातील तो सुरेल महासागर आता फक्त आठवणींच्या लाटा बनून आपल्या मनात उमटत राहील. संपूर्ण महाराष्ट्र, बॉलिवूड आणि जागतिक संगीत क्षेत्र आज या महान गायिकेला साश्रव नयनांनी निरोप देत आहे. सोशल मीडियावर जगभरातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे, कारण आशाताईंचा चाहता वर्ग सीमा ओलांडून पसरलेला आहे. त्यांची गाणी, त्यांचे ते खळाळते हास्य, त्यांची साडी नेसण्याची ती खास पद्धत आणि संगीताप्रती असलेली त्यांची अपार ओढ ही येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी एक दीपस्तंभ ठरेल. आशाताई, तुम्ही देहाने आमच्यातून गेला असलात तरी तुमच्या गाण्यांच्या रूपाने तुम्ही प्रत्येक श्वासात, प्रत्येक सुरात आणि प्रत्येक तालात अजरामर राहाल.
जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत आणि जोपर्यंत संगीत जिवंत आहे तोपर्यंत तुमचा आवाज या विश्वात गुंजत राहील. एक महान पर्वाचा आज शेवट झाला असला तरी तुमचे सूर मात्र काळजाच्या कोपऱ्यात कायमचे कोरलेले राहतील. संगीत आशा भोसले यांच्या तरुण आहे रात्र अजूनी किंवा ए मेरे वतन के लोगोची एक हळूवार धून मागे वाजत राहते. आज संपूर्ण मंगेशकर कुटुंब आणि भारतीय रसिकवर्ग पोरका झाला आहे. आशाताईंचं जाणं ही एक कधीही भरून न निघणारी पोकळी आहे, पण त्यांनी मागे ठेवलेला हा सुरांचा वारसा आपल्याला कायम बळ देत राहील. त्यांच्या आवाजातील तो चैतन्यमयी स्पर्श आपल्याला आठवण करून देत राहील की आयुष्य कितीही कठीण असले तरी सुरांच्या सोबतीने ते सुंदर बनवता येते. भारतीय संगीत विश्वातील या महानायिकेला, या गान कोकिळेला आमच्या संपूर्ण चमूकडून आणि तमाम रसिक प्रेक्षकांकडून भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या महान आत्म्यास शांती देवो आणि मंगेशकर परिवाराला हे अतीव दुःख सोसण्याची शक्ती देवो. तुमची गाणी आमच्या मनात सदैव गुंजत राहतील. भावपूर्ण श्रद्धांजली. ओम शांती.